दावोस दौऱ्यावरून परतले आहेत, पण त्यांच्या दौऱ्याच्या आधीपासून सुरू असलेलं राजकारण अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये। विरोधकांची खरं तर मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा नुसती शोबाजी असल्याचा टोला लगावल्यानं विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात। दावोस दौऱ्यावरून राजकारण सुरूच। सर्व कंपन्या मुंबईतच, दावोसमध्ये शोबाजी। विरोधकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला। त्यांना पराभव दिसतोय, सत्ताधाऱ्यांचा पलटवार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री स्वित्झर्लंडच्या दावोस दौऱ्यावरून परतले। आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारनं दावोसमध्ये 3,53,000 कोटींचे सामंजस्य करार केल्याची माहिती दिली। यामुळे राज्यात लाखोंच्या संख्येनं रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा शिंदेंनी केला। पण विरोधकांनी मात्र शिंदेंच्या या दाव्याची खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं। हे जे काय चाललंय 90,000 कोटी काल जे करार झाले ते सगळ्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत। उगाच दावोसला जाऊन फक्त शोबाजी हे करतात। ह्या सरकार फक्त शोबाजीचं सरकार आहे। आधी जो रोजगार गुजरातला गेलाय तो घेऊन या। मुंबईतून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये आपली अर्थव्यवस्था आणि आपला रोजगार हा गुजरातमध्ये हिसकावून नेण्यात आला। सत्ताधारी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावतायत। मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असल्यानं विरोधकांना पराभव दिसत असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केलाय। लोकांना आता दावोसच्या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळालेली आहे आणि ह्यापूर्वी पण महाराष्ट्र हा गुंतवणुकीत सर्वात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। आणि आजही दावोसच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो की महाराष्ट्रात एक प्रचंड गुंतवणुकीचे MOU त्यांनी केलेले आहेत आणि त्यातून महाराष्ट्रातल्या जनतेलाच फायदा होणार आणि महाराष्ट्रातील तरुणांनाच रोजगार मिळणार आहे। खरं तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याच्या खर्चावरून हा दौरा सुरू होण्याआधीच टीकेची झोड उठवली होती। पण आता दौरा संपल्यानंतरही विरोधकांचा हल्लाबोल सुरूच आहे। दावोसमध्ये झालेल्या करारात बहुतांश कंपन्या या भारतीय असल्याचं विरोधकांनी म्हटलंय। त्यामुळे दावोस दौऱ्याचं राजकारण पुढील काही दिवस तरी सुरूच राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान नरेंद्र